ओळखिला हरी ओळखिला हरी धन्य तो संसारी. जीवन शून्यमय वाटेल त्यावेळेला काही अशी शक्तिस्थान आहे. तिथं जावानं गेल्यानंतर अवदासीन्य संपतो, मनाला एक आल्हाददायक आनंद होतो, जीवनातले प्रश्न सुटतात. समजा ते सिद्ध स्थान आहेत, सिद्ध पुरुषाची स्थान आहेत. इथं पूर्वी कोणीतरी तपश्चर्या केलेली तपोभूमी आहे. तशी ही सिद्ध पुरुषांच्या समाधीने भोलेनाथाच्या सानिध्याने पावन झालेले एक क्षेत्र आहे. म्हणून अर्ध्या शतकापर्यंत हा सप्ताह निर्विघ्नपणे चालतोय. या गोष्टीची साक्ष आहे विठ्ठल. सर्व पंचक्रोशीतले भाविक सज्जन या ठिकाणी हजर आहेत. त्याच्यात मृदुंगाचार्यामध्ये किरण महाराज, किरणजी महाराज आहेत मुक्ताईनगरकर. अत्यंत गोड त्यांच्या हातामध्ये गोडवा आहे, आपण तो अनुभवताय. राजू महाराज आहेत लोणकर, त्यांचं हे माझ्यासारखंच मामाचं आणि पुन्हा मामाचं असं त्यांचं गाव. विधाजी महाराज आहेतच, निंबाजी महाराज आहेत, गणेश महाराज आहेत, राजू महाराज आहेत, लोणसिंग मुरलीधर महाराज आहेत, सर्वजण आहेत ना. हो हो, गाडोदेकर आहेत, उत्तम महाराज. कुठे उत्तम महाराज? थकले. अशा प्रकारे इंगळे महाराज आहेत, अमरावतीहून राजू महाराज, सर्वजण. आणि चौकदारमध्ये आमची भैया सार आहे, तब्येत जबरदस्त आहे तरी सुद्धा त्यांचा ठेका मोठा तालमध्ये आहे. सुंदर. त्यांना जर साडी घातली, पैंजण घातली, त्या बात सुंदर त्यांना ठेका धरता येईल. थोडं विनोदाने सांगितलं बरं का, तो अंतरंग विषय आहे. त्यांचं चौकदारची सेवा आहे. पुन्हा पितांबर पाटील आहेत,
ते पण आहेत. रण भाग्यवंत नटे हरी कीर्तना सुंदर त्यांचे बी चौदार सारखी मोजबीत हे भगवंताचं पार्ट घेणं फार पुण्याचं काम लागतं. हे सर्व गोष्टी आहेत. साऊंड सिस्टीम गोड आहे, पेटी मास्तर आहेत. आता तुम्ही सर्व सज्जनाची मला नावं वाचलं तर पहाटेचे 3 वाजतील. लगेच आपल्याला काकडा करावा लागेल. त्याच्यामध्ये सर्वजण आहेतच उपस्थितामध्ये. आणि स्त्रीने जर पाप केलं तर अर्ध पुरुषाच्या खात्यावर येतं. ग्राम सडक योजना. स्त्रीने केले पाप भोगणे पुरुषाची आणि पुरुषे केले पुण्य मिळणे स्त्रीशी. कसं आहे? आणि पुरुषाने केलेलं पाप पुरुषाला भोगणे आहे. का? कुडाचा सर्वस्वाचा त्याग करून तुम्ही त्याचं पाणी ग्रहण केलेलं आहे म्हणून. विठ्ठल विठ्ठल.
अर्थ आहे. शून्य झालं त्याचं जीवन का? उत्तम असा देह त्याला मिळाला. या देहाची सार्थकता ईश्वर चिंतनामध्ये आहे. आता मी ज्या वेळेला या गावात येत होतो त्या वेळेला हे गाव मी पाहिलेलं आहे. गल्लीतून सर्व मातीच असायची. छोटसच गाव, ते जुनं मंदिर, ते सर्व वैभव ते मी पाहिलेलं आहे. आज या गावाच्या वैभवामध्ये संपूर्ण भर गेलेली आहे. मोठमोठ्या बिल्डिंगा झाल्या, गल्ल्या झाल्या, सर्वांचं राहणीमान उंचावलं. पण विचार उंचावणे फार महत्वाचे आहे. आज भारताचा विकास आहे, मोठमोठ्या इमारती आहेत, सर्व काय, पण लोक आत्महत्या करतात. एकदा अग्निब्रह्मणाच्या साक्षीने एकाचा हातात हात घेतल्यानंतर अंतिम श्वासापर्यंत एकनिष्ठ राहण्याची परंपरा. मामा, तुमच्या कालखंडामध्ये फारकती झालेले काही मुळीच नाही. आणि अलीकडे इकडे लग्न लागतात, पहिल्यांदा मुली मिळत नाही, मिळालीच भाग्य आहे, ते केलंच अवघड आहे. मग आपल्या विचाराची उंची वाढली का? भारताला इतर समृद्धी, भौतिक समृद्धी भरपूर आहे. वैचारिक समृद्धी वाढवायची असेल तर केवळ संत बांगमय, संत विचाराने चाललात तरच आपली समृद्धी होईल. रावणाची भौतिक समृद्धी होती, वैचारिक समृद्धी नव्हती. त्याचं जीवन धन्यतेला पात्र नाही, अपात्र ठरलं. जाऊ दे, लांब उदाहरण. तरी त्याचं मन गेलं माशितेकडे. पर नारी पेहरी छुरी मत लगाव अंग, रावण के 10 सिर गए पर नारी के संग. जाऊ दे, ते जुनं उदाहरण झालं फार. त्यांच्या अलीकडे महाभारताचा कार्यकाल, या भारताचा सार्वभौम चक्रवर्ती सम्राट, त्याचा मुलगा दुर्योधन, त्याला नित्य देवाचं दर्शन होत होतं. त्याने देवाला ओळखलं का? ज्या वेळेला भगवान शिष्टाई करायला कौरवांच्या महालात जातात त्यावेळेला तो म्हणतो, या गवड्याला बंदी बनवा. आपण महाभारताचं ज्ञान आहे, तुम्ही पाहिलंय. देव प्रत्यक्ष असून सुद्धा तो देव ओळखू शकला नाही. तेही जाऊ द्या, जास्त दूर झालं. आपल्याच गावाचा अभ्यास करा, आपल्या देशाचा अभ्यास करा. आपल्या देशामध्ये परकीयांच्या सत्ता आल्या, ज्यांनी राम मंदिर विध्वंस केलं, काशी विश्वनाथाचं विध्वंस केलं, भगवान द्वारकात कन्हैयालाल मथुरेचं मंदिराचा विध्वंस केलाय. हाही ओळखू शकले नाही. 6 शाही राजवट त्यांची झाली, दिल्लीच्या तख्तावरही तो बसला. देव त्याने ओळखला नाही. इथली सत्ता समृद्धी संतांचा अपमान केला. ये न ओळख की ताकत को जिसने तलवार पे तोला, हर पर्वत पर आग जली थी, हर पत्थर एक शोला था, बोली हर हर महादेव की, बच्चा बच्चा बोला था, शेर शिवाजी ने रखी थी, लाज हमारी शान की, इस मिट्टी से तिलक करो, ये धरती है बलिदान की. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की जय. हरी न ओळखू शकले. एक छत्रपती शिवाजी महाराजांनी हरी ओळखला, संत ओळखले. या भारताचा, या महाराष्ट्रातला सार्वभौम राजा, ज्या मतदानातून निर्माण झाले राजा नाही. शिवाजी महाराजांचा असा इतिहास आहे. न सिंहासन न अभिषेको स्वयमेव मृगेंद्रता, वनस्य क्रियेते नरः. सिंहाला वनामध्ये सिंहासन आहे का? का अभिषेक आहे? त्याने एक डरकाळी फोडली तर कोल्हे कुत्रे भाग जाते है. त्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांची गर्जनेने हा महाराष्ट्र लांडग्यातून मुक्त झाला. का? ते जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबारायांच्या कीर्तनाला बसत होते. राहिरेश्वराची पूजा करून त्यांनी शपथ घेतली होती,
गो ब्राह्मण संत साधू ते प्रतिपालक होते. निस्सीम मातृ पितृ भक्त होते. नारी तू नारायणी तिची पूजा करणार होते. सुभेदाराच्या सुनेला परत केला असा इतिहास आहे. बुडवण केली सुभेदाराच्या सुनेची, आठवण ठेवा शिवरायांच्या गुणाची. जिद्दीने लढला तो शूरवीर, वैऱ्याला दावेला त्याने खंजीर. मस्ती जिरवली त्याने अफजल खानाची, आठवण ठेवा शिवरायांच्या गुणाची. विठ्ठल हरी ओळखला तो धन्य आहे, त्यांना धन्यता प्राप्त आहे. काही असे भक्तराज आहेत, त्याच्यामध्ये तुकोबाराय आदी सर्व संत हे धन्य आहे, ज्यांनी जीवनात हरी मोक्ष आणि सिद्धी प्राप्त झाली तर ते मोक्षलाही जो मानत नाही आणि सिद्धीलाही. आता तुमची आमची ही सर्व उपासना आहे, ती केवळ आपल्या स्वार्थ एकनाथ महाराज म्हणतात हे सर्व त्यांना कसे प्राप्त झालं तर केले कर्म झाले.
दुःख्याला दुःख देणार, दुःखाजवळ जाणार तुम्हाला दुःखच मिळेल, पण केवळ सुख सागर असा भगवान आहे. सर्वस्वाची ताकद परमात्मा जवळ आहे, पण सुखाची विश्रांती हरी संगी. काय व्याही संगी? एकाला मुलाने मारलं, व्याहीकडे गेला, तिथं 10-12 दिवस राहू शांतता लागेल. व्याही जवळ गेला, राम 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 राम, व्याहीना पत्ता नाही. म्हणजे व्याही कुठे गेलेला आहे? म्हणे ओसरीमध्ये आहे. कुठे आहे? तिकडे तिकडे पाहिलं, येई खाट निघाले उजेड होता. का हो येई, काय झालं? मुलाने मला पोटात चाकू घालून दिला. याला फक्त एक दणका मारलेला होता, त्याच्या मुलाने त्याला चाकू घालून दिला. कोणाच्या जवळ दुःख नाही. जो देखे सो दुखिया बाबा. हा म्हणतो दुष्काळ पडला, व्याहीकडे जावं. व्याहीकडे गेला, तिथं काही सुकाळ होता. या दुःखात तोही सामील आहे. प्रत्येकाचं दुःख द्विगुणित आहे, म्हणून सुखाची विश्रांती हरी संगे, परमात्माच्या संगे आहे. आणि ज्या संतांनी हरीची संगत केली त्या संतांच्या संगे आहे. देवते संत, देवते संत निमित्त त्या. म्हणून या महाराष्ट्रात ज्या संतांनी उज्ज्वल क्रांती द्वारा आपल्याला सर्व दिव्यता दिली, त्यांचं नाव घेतल्याशिवाय आपल्याला मरायचा अधिकार सुद्धा नाही. म्हणून एकदा मोठ्या प्रेमाने ज्ञानेश्वर